मी तुला 1,00,000 रुपये देईन आणि मी हे विश्वंभरला सांगणार सुद्धा नाही. त्यातही तुझं काहीतरी कपट असेलच नाही का? कपट तुला काय समजायचं ते समज ग. पण मी तुला खरं सांगते, मला अगदी आतून तुझी मदत करावीशी वाटते. आणि मी ही मदत फुकट नाही करणार हा, माझी एक अट आहे. तू जर विश्वंभरचा फोटो तुझ्या चपलेखाली लावलास तर मी तुला आत्ता 1,00,000 रुपये देईन. तुझी हिंमत कशी झाली आहे सगळं बोलायची? इकडे मरून जाईन पण असला काही करणार नाही. बघ बाई, हाच तुझा प्रॉब्लेम आहे. मी तुझ्या प्रॉब्लेमवरचा उपाय सांगते तर तू ऐकतच नाहीयेस. आता काय, मी बघ तुला सांगायचं काम केलं. आता तुला मान्य करायचं की नाही ते तू ठरव. पण कसं आहे ना, मला जर कोणी हे डील दिलं असतं ना तर मी एका मिनिटात हो म्हटलं असतं. मी तर करूनच टाकलं असतं हे डील. बरोबर, तू केलंच असतंस हे डील. कारण बहुतेक तुझ्यासाठी तुझे बाबा महत्वाचेच नाही, पण माझ्यासाठी माझे बाबा सर्वस्व आहेत माझं. माझ्या बाबांबद्दल जर असा कोणी विचार केला ना तर त्याला मी सोडणार. काय करणार तू? काय करणार? तुझ्याकडे काही नाहीये करण्यासाठी. हत्तबल आहेस तू. त्यामुळे मी जे सांगते ना ते मान्य कर. तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये श्रावणी. तुला माझं म्हणणं मान्य करावंच लागेल. ते असं कधीच करणार नाहीत. हा आला बघा हिरो. काय रे, तिचे निर्णय तिला घेऊ देत ना, तू का ठरवतोयस? बरोबर बोलतोय तो. त्याला माझ्यावर विश्वास आहे की मी असलं काहीतरी कधीच करणार नाही. अगो बाई, बरीच माहिती आहे एकमेकांबद्दल तुम्हाला. एका श्रीमंत नेत्याची बापानी दूर लोटलेली मुलगी आणि एक नोकर, हे दोघं मिळून आता 1,00,000 रुपये कसे उभे करणार हे मला बघायचंय. दाखवणार ना 1,00,000? आता ध्यानात आलं, एक ठिकाण आहे जिकडे पैशाची सोय होऊ शकते. ही प्रॉपर्टी लाख मोलाची आहे. इथनं हायवे जाणार म्हणजे 10 वर्षानं आय 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 पैसाच पैसा. ही जर प्रॉपर्टी आता ऐकायचा विचार जरी केला का नाही तर लई तोटा होईल. नाही नाही काका, अरे शुभू ई गे, बस रे बस. प्रॉपर्टी हायवे इथून जाणार. काका तुमच्याकडे एक काम होतं. काय काम होतं बोल. मला तुमच्याकडनं 1,00,000 रुपये कर्ज म्हणून मिळेल? 1,00,000? होय.